दुःखद घटना हे वय तेवढं नव्हतं त्याचं. इकडे बघा म्हणजे तो 10 ते 12 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांची सेवा खूप चांगली दिली त्याने. आणि आजार गाठल्यामुळं त्यांचं थोडंसं मध्येच दुःखद निधन झालं आहे. आई वडील आहेत, भाऊ आहे, एक मुलगा एक मुलगी आहे त्याला. हां, त्याच्यामध्ये आता त्याचं कुटुंबाला सावरायला लई वेळ लागेल, कारण लहान लहान लेकरं आहे तिच्या. तो मुलगा जोपर्यंत 18-20 वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्याचे हे कच्चाच परिवार आहे. सचिन ज्योतिराम राठोड हा म्हणजे सैन्यामध्ये रुजू झालेला होता. जवळपास 15 वर्ष झाले त्याला रुजू होऊन, आणि तो आता काही दिवसामध्ये रिटायर येणार होता. परंतु त्याच्या अचानक म्हणजे तब्येतीवर थोडासा फरक पडला, आजारी पडला थोडासा तो, आणि तो पुण्याला काही दिवसापासून दवाखान्यामध्ये होता. परंतु असं आम्हाला असं कल्पना नव्हती की एवढं म्हणजे सिरियस केस होईल आणि तो म्हणजे अंत्यविधीच्या स्टेजपर्यंत जाईल. परंतु ईश्वरांच्या ह्याच्यामुळे तो शेवटी अंत्यविधीला भाग पडला, आणि पूर्ण गंगाखेड शहरावर ह्या गोष्टीची शोककळा पसरलेली आहे. आणि गंगाखेडमध्ये सर्व नागरिक हळहळ करतात या गोष्टीची, आणि आता जवळपास 4 ते 5 हजार लोक त्या अंत्यविधीला हजर आहेत, आणि या हिशोबाने सर्व पब्लिक इथं जमा झालेले आहे. पूर्ण गंगाखेडावर शोककळा पसरलेली झाली आहे. सचिन डॉक्टर देश सेवेमध्ये वारल्यामुळं परिवाराला खूप मोठं दुःख झालं आहे, आणि परिवाराची हानी कवाच भरून निघणार नाही. पण ते सर्वाच्या या माहोलमुळं थोडे म्हणजे सामील झाले, आणि त्यांचं अंतःकरण कसं आहे, पोटचा मुलगा गेल्यामुळं फार अंतःकरणात दुःखी झाले, आणि दुःख ते भरून निघणारं नाही. आणि देशसेवा केल्यामुळं पब्लिकमुळं थोडं समाधान त्यांना झालेलं आहे, असं आमचं म्हणणं आहे. मी सुद्धा माजी सैनिक आहे, माजी सरपंच आहे, म्हणून देशसेवेबद्दल मला पूर्ण म्हणजे आत्मीयता आहे. आज या ठिकाणी एक दुःखद घटना गंगाखेड तालुका व परिसरामध्ये जे हळहळ व्यक्त होत आहे. सचिन राठोड हे आज देशसेवा करत असताना त्यांना वीरमरण जे आलेलं आहे. माणूस तर प्रत्येकजण जाणारच आहे, पण देशसेवेसाठी ज्यांनी आपले प्राण, ज्या देशसेवेसाठी बलिदानाची जी भावनेतून देशसेवेसाठी जे आपण आज बघतोय की त्याचा मान आणि सन्मान आणि ह्या परिसरातील हळहळ, आज एक वीर जवान आपल्यातून समजा गेलेला आहे, याचं दुःख पूर्ण परिसरात आहे. ईश्वर त्यांच्या परिवाराला व ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती देव, आणि आज त्यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अख्ख्या तालुक्यातले परिसरातली जनता यावेळेस इथं आलेली आहे, आणि त्यांच्या ह्या दुःखात आम्ही सामील आहोत. सचिन राठोड हा एक मिलिटरी माणूस होता. तो मी माझा परिचय अगोदर देतो. संतोष सोपानराव जाधव, मी राहणार अहमदपूरचा आहे. सचिन राठोड हा माझा भाऊजी होता, माझी बहीण त्यांना दिलेली होती. त्यांचा 13 वर्ष त्यांनी या देशासाठी वेळ दिला, आणि अखेर त्यांचा श्वास कोलकाता येथे झाला आहे. तरी त्यांना एक मुलगी एक मुलगा आहे, आणि त्यांचा स्वभाव म्हटलं तर 2 महिने माझ्यासोबत होते सुट्टीच्या वेळामध्ये. त्यांच्या खूप आठवणी आज हिराळून टाकण्यासारख्या आठवणी आहेत त्याच्या. खूप दिलदार व्यक्ती होता, खूप माणुसकीचा आणि प्रेमळ. त्याच्या एवढा चांगला पाहुणा आम्हाला आत्तापर्यंत कधी मिळाला नाही. आज त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, आणि त्यांच्या परिवाराला एक खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे. त्यांना एक ईश्वर त्यांना एक शक्ती द्यावी, आणि त्यांच्या लेकराबाळांना पण एक शक्ती द्यावी, अशी मी हे करतो. त्यांची तुमची भेट झाली, शेवटचे शब्द काय असतात, तुमच्यासोबत काय बोलले? ज्यावेळेस त्यांनी सुट्टीमध्ये आले होते त्यावेळेस गंगाखेडमध्ये माझी भेट झाली होती. त्यावेळेस त्यांनी मला म्हणले होते, संतोष तू कोलकात्याला कधीतरी ये, आपण तिकडे फिरू, कोलकाता तुला दाखवितो कसं आहे काही नाही. खूप छान माणूस होता, पण मला पण वेळ मिळाला नाही त्यावेळेस जाण्यासाठी, आणि योगा अशी घटना माझ्या कानावर आल्यामुळे मी पण खूप हे झालो, भावनिक झालो, किंवा खूप माझं मन पण आज बाईट देण्यासारखं नाही आहे, खूप भावनिक आहे मनातून. पण कुठेतरी हिंमत करून मी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करत आहे.